गाडी जशी प्लॅटफॉर्मला लागली तशी सॅक पाठीला लावून ती उतरली। गाडी जरा जास्तच लेट झाली होती। तिने आजूबाजूला नजर फिरवली। 2-3 लोक सोडले तर प्लॅटफॉर्मवर रिकामाच होता। स्टेशन पासून जवळजवळ 1 तासाच्या अंतरावर तिचं गाव। स्टेशन तसं छोटंसंच होतं, लांब पल्ल्याच्या 4-5 गाड्या थांबायच्या इतकंच, पण त्यामुळे गावातील लोकांची तेवढी तरी सोय होत होती असं म्हणायला हरकत नाही। रात्रीचे 12:30 वाजत आले होते। 8 वाजता पोहोचणारी गाडी 4 तास लेट पोहोचली होती, पण आज काहीही करून तिला गावी येणं भागच होतं। तिच्या बाबांची तब्येत जास्तच खालावली होती। स्टेशनाच्या बाहेर येऊन तिने पाहिलं, पण कोणीच नव्हतं। एखादी रिक्षा किंवा सायकल रिक्षा दिसते का ते पाहत होती, पण नाही, कोणीच नाही। काय करावं? वेळेत घरी पोहोचणं गरजेचं होतं। ती आज जाऊन स्टेशन मास्तराशी पण बोलून आली। अर्थात तो तरी काय मदत करणार। तरी तो म्हणाला, तुम्हाला रात्रभर इथे बसायचंय तर बसा। आत्ताची या स्टेशनवर थांबणारी ही शेवटची गाडी। आता सकाळी 7 वाजता येणारी गाडी थांबेल। गावातून सकाळची गाडी पकडायला लोक येतात, त्यामुळे सकाळी रिक्षा किंवा सायकल रिक्षा मिळेल। तिला हे माहीत होतं, पण तिच्याकडे इतका वेळ नव्हता थांबायला। काय करावं सुचत नव्हते। बाबांची खूप आठवण येत होती। डोळ्यात आलेले पाणी रोखण्याचा प्रयत्न करत होती। शेवटी तिने ठरवलं, चालायला सुरुवात तर करू। खरं तर तशी ती आतून घाबरली होती, पण आता या क्षणी तरी तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता। रस्त्याला लागली की एखादी दुसरी गाडी दिसली तर थांबते का पाहू असं म्हणत तिने चालायला सुरुवात केली। सॅकमध्ये छोटी बॅटरी होती, ती तिने काढली। तिच्या गावात दिवे जायचं प्रमाण खूप होतं, त्यामुळे तिला बॅटरी जवळ ठेवायची सवय होती। तीच आता उपयोगाला आली। तिने आता झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली। वाटेत तिला एक छोटी झाडाची फांदी दिसली, ती पण तिने घेतली। असलेली बरी असा विचार करत ती रामराम म्हणत चालत होती। आजूबाजूला मिठ्ठ काळो, फक्त बॅटरीचा उजेड आणि तिच्या पावलांचा आवाज इतकंच। जेमतेम 15 मिनिट झाले असतील चालून, इतक्यात मागून गाडीचा आवाज आला आणि हेडलाईटचा प्रकाश। मागे वळून ती बॅटरी दाखवत थांबा थांबा म्हणून ओरडायला लागली। तशी गाडी अगदी तिच्या जवळ येऊन थांबली। तिने बॅटरीच्या प्रकाशात चेहरा पाहिला आणि ओरडलीच, अरे रघु, तू इतक्या रात्री? अगदी देवासारखा भेटलास बघ। माझं सोड अगं, पण तू इतक्या रात्री अशी चालत? बर चल, बस पटकन, आधी वाटेत बोलूयात। तिच्या जीवात जीव आला। तिला इतकं हायसं वाटलं। ती पटकन त्याच्या मागे बसली। बसलीस का? हे घे, आधी पाणी पिऊन घे असं म्हणत त्याने पाण्याची बाटली तिला दिली। पाणी प्यायल्यावर तिच्या लक्षात आलं की किती कोरड पडली होती घशाला। पाणी प्यायल्यावर तिला जरा बरं वाटलं। चल निघूया। रघु तिचा शाळेपासूनचा सच्चा दोस्त, तिच्यावर जीवापाड एकतर्फी प्रेम करणारा, पण नेहाच्या मनात फक्त त्याच्याबद्दल मैत्रीची भावना होती। कॉलेजमध्ये गेल्यावर तिचं सिद्धार्थवर प्रेम आहे हे कळल्यावर खरं तर रघु आतून पूर्ण संपला होता। त्याने कधीही नेहाला तिच्यावरच्या प्रेमाबद्दल सांगितलं नाही। तिचं आणि सिद्धार्थचं प्रेम आहे हे कळल्यावर खूप दिवस तो तिला भेटला नाही। तिला प्रयत्नपूर्वक भेटायचं टाळायचा। न जाणो तिला जर कळलं तर आपल्याला तिच्याशी खोटं बोलता येणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला त्यांच्या मैत्रीवर परिणाम होऊ द्यायचा नव्हता। एक दिवस अचानक रडत रडत नेहा त्याच्याकडे आली। तिच्या घरी तिच्या आणि सिद्धार्थच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं होतं आणि बाबांनी स्पष्ट नकार दिला होता। या वयातल्या प्रेमाला काही अर्थ नसतो, नुसतं आकर्षण असतं ते, असं बरंच बोलले ते। त्यात त्याच्या घरची परिस्थिती पण बेताची, त्यामुळे नेहाला कितपत झेपेल असं त्यांना वाटायचं। कारण नेहाच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती। त्यात नेहा एकुलती एक, त्यामुळे तिला लहानपणापासून काही कमी पडलं नव्हतं। थोडक्यात काय, आपली मुलगी सुखात आनंदात राहावी अशी जी सगळ्या आईवडिलांची इच्छा असते तशीच त्यांची होती। रघुने नेहाची समजूत घातली। चल मी बोलतो बाबांशी म्हणत तो नेहाच्या घरी गेला। तो आणि रघु चांगले मित्र आहेत हे सगळ्या गावाला माहीत होतं। हे बघ रघुनंदन, नेहाची बाजू मांडायला आला असशील तर त्यावर बोललं नको। नेहाला रघुने डोळ्यानेच खुणावत आत जायला सांगितलं आणि पुढच्या अर्ध्या तासात त्याने बाबांची समजूत घातली। कसं बसं बाबा त्यांचं लग्न लावून द्यायला तयार झाले, पण अगदी नाखुशीने। नेहा सगळं दरवाजाच्या आडून ऐकत होती।
तिला रघु मित्र म्हणून आवडायचा, पण आज तो तिला एका मैत्रिणीच्या प्रेमासाठी, तिला तिचं प्रेम मिळावं म्हणून तिच्या बाबांशी बोलणारा रघु अगदी सख्या नात्यापेक्षाही खूप जवळचा वाटला आणि तिचे डोळे भरून आले। तिने पाठीमागच्या दरवाजाने पळत जाऊन रघुला त्यांच्या गेटपाशी गाठले। त्याचा हात हातात घेत म्हणाली, मी तुला थँक्यू म्हणून परक नाही करणार। तुला कल्पना नाही, तू आज मला माझं प्रेम मिळवून दिलं आहेस। तू नसतास तर हे शक्य नव्हतं। रघुने तिला प्रेमाने जवळ घेतलं। अगं वेडे, असं काय बोलतेस? आपण खूप चांगले मित्र आहोत ना, मग मी तुझ्या करता एवढं सुद्धा करू शकत नाही का? असं म्हणत त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मनात म्हणाला, खरं आहे तुझं, तुला खरंच कल्पना नाही मी काय केलं आहे त्याची। माझं प्रेम मी कायमस्वरूपी दुसऱ्याच्या हातात दिलं आहे। चल निघतो आता, पण एक लक्षात ठेव, तुला कधीही माझी गरज लागली तरी अगदी काळ्या रात्री सुद्धा तर तुझा हा मित्र तुझ्यासाठी तुझ्या पाठीशी उभा राहील। तुझी साथ मी कधीच सोडणार नाही, प्रॉमिस। असं म्हणून तो क्षणात तिथून निघून गेला। रघु, अरे इतक्या रात्री तू कसा काय? माझं सोड, तू इतक्या रात्री कशी काय? दिवसा उजेडी येता नाही आलं? अरे असं काय करतोस? बाबा आजारी आहेत ना, माहित नाही का तुला? त्यामुळे मिळेल ती गाडी पकडून निघाले तर ती नेमकी लेट झाली। मला माहित आहे ग बाबा आजारी आहेत ते, पण मी गेले 8 दिवस कामाकरता बाहेरच होतो तसा, म्हणजे येऊन जाऊन होतो, पण तुझ्या घरी काही वळता आलं नाही कामामुळे, नाहीतर मीच तुला कळवलं असतं, पण तुला कोणी सांगितलं? आईची तार आली त्यामुळे लगेच निघाले। सिद्धार्थ नेमका बडोद्याला ऑफिसच्या कामासाठी गेला आहे, नाहीतर तो पण आला असता माझ्या बरोबर। थोड्या वेळात ते तिच्या घरापाशी पोहोचले। चल उतर, आलं घर। ती उतरली। चल येतोस ना, तुला पाहिल्यावर बाबांना बरं वाटेल। हो तू हो पुढे, मी आलोच गाडी लावून। ये, मी होतो पुढे असं म्हणत ती पुढे झाली। कधी एकदा बाबांना भेटते असं झालं होतं तिला। दार उघडताच, अगं नेहा, इतक्या रात्री एकटी कशी आलीस? मला आत तर येऊ दे। एकटी नाही, वाटेत रघु भेटला, त्याच्या बरोबर आले। दार लावू नकोस, तो गाडी लावून येतोय। आई एकदम ओरडली, कोण? रघु? नेहाने प्रश्नार्थक चेहराकडून आईकडे बघितलं। काय झालं? काही नाही, तू आधी हातपाय धुवून घे, बाबांना भेट। हो असं म्हणत तिने पटकन बॅग सोफ्यावर टाकली, हातपाय धुवून बाबांच्या खोलीत शिरली। तिने बाबांना मिठीच मारली, गळ्यात पडून लहान मुलासारखी रडली। बाबा मी आले ना आता, तुम्ही लवकर बरे होणार बघाच। बाबांना आपल्या लेकीला पाहून फारच आनंद झाला। खूप दिवसांनी त्यांचा चेहरा आनंदलेला दिसत होता। ती बाबांशी बोलत होती। इतक्यात आई चहा घेऊन आली। नेहा आधी चहा घे, म्हणजे फ्रेश वाटेल, 10 मिनिटांनी जेवायला वाढते। अगं माझ्या एकटी करता काय चहा घेऊन आलीस? रघु करता नाही आणलास? अरे इतका वेळ काय हा करतोय? थांब आलेच, असं म्हणत ती हॉलमध्ये आली। नेहा थांब, अगं काय बोलतेस? रघु कसा येईल तुला सोडायला? का काय झालं आई? मगाचपासून बघतेय रघुचं नाव काढलं की तुझा चेहरा बदलतोय, कारण रघु आपल्यात नाही, 4 दिवसांपूर्वी तो ॲक्सिडेंटमध्ये गेला। काय? नेहा जवळजवळ किंचाळली। हो नेहा, तू बाबांना भेटायला आल्यावर मी तुला सांगणार होते। अगं काय बोलतेस तू आई? कसं शक्य आहे? आता इथे बाहेर मला रघुने सोडलं। मी खरं सांगते आई, थांब तुम्ही आलेच त्याला घेऊन, असं म्हणत नेहा बाहेर गेली। अगं नेहा ऐक माझं, पण ती ऐकायला नेहा तिथे नव्हतीच। ती पळत पळत बाहेर आली, पण तिथे कोणीच नव्हतं, ना रघु ना त्याची गाडी। नेहा पुरती हादरली। ती मटकन घराच्या अंगणात बसली आणि इतक्यात तिला रघुचे शब्द आठवले, मी कधीही तुझी साथ सोडणार नाही, प्रॉमिस। रघुने त्याचं प्रॉमिस पाळलं होतं। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।